नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे रविवार, तर उद्या आहे रथसप्तमी. रथसप्तमी असल्यामुळे हा जो दिवस आहे तर माघ शुद्ध सप्तमी म्हणून साजरा केला जातो. तर भारतीय पुराणामध्ये सांगितल्याप्रमाणे सूर्यदेव सोन्याच्या रथातून प्रवास करतात आणि मग त्यांना 7 घोडे असून त्यांचे जे सारथे आहे तर ते अर्जुनाकडे असते. त्यामुळे रथसप्तमीपासून सूर्यदेवाच्या उत्तरायणाला सुरुवात होते. सूर्यनारायणाची उपासना करण्यासाठी रथसप्तमी साजरी केली जाते. तर सूर्यदेवाच्या रथाला 7 घोडे जोडलेले असल्यामुळे या सणाचे नाव रथसप्तमी असे पडले आहे. असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की रथसप्तमी हे नाव का पडले आहे. तर हा जो दिवस आहे तर या दिवसाला सप्तमीला म्हणजेच की रथसप्तमीला अचला सप्तमी असेही म्हटले जाते. त्याचप्रमाणे आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी, माघी सप्तमी. तर या दिवसाला अनेक म्हणजे वेगवेगळी नावे आहेत. तर आता सूर्याची उपासना करून आपल्याला रथसप्तमी ते सप्तमीच्या दिवशी जलार्पण केल्यास सूर्यदेव आपल्यावरती प्रसन्न होऊन दीर्घायुष्य लाभते, आरोग्य संतती घरामध्ये प्राप्त होत असते. म्हणून मग रथसप्तमी हा जो दिवस आहे तर अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो. कारण की या दिवशी म्हणजेच की ज्या दिवशी मकर संक्रांत झाली, मकर संक्रांतपासून तर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू म्हणा किंवा मग लहान मुलांना बोरनान हे घातले जाते. कारण की एवढ्या दिवसाचा हा कालावधी असतो. ज्यांना मकर संक्रांतीला हळदी कुंकू आणि लहान मुलांना बोरनान घालणं शक्य झालं नसेल तर त्यावेळेस मग रथसप्तमीपर्यंत घातले जाते. त्याचप्रमाणे आता आपल्या घरामध्ये काही लहान मुलं असतात तर त्या मुलांना इडापिडा, नजरबाधा, दोष हे लागलेले असतात. त्यावेळेस आपल्याला समजत नाही. काही मुलं चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, मग मुलांची प्रगती होत नाही, घराची प्रगती होत नाही. तर त्यावेळेस मग आपल्याला काय करायचं आहे, रविवारच्या दिवशी म्हणजेच की रथसप्तमीच्या दिवशी आईने मुलांवरून एक वस्तू उतरवून टाकायची आहे. ज्यामुळे ज्या मुलांना इडापिडा आहे, नजरबाधा, काही दोष लागले असतील, मुलांची कोणत्याच क्षेत्रामध्ये प्रगती होत नाही, नोकरीमध्ये म्हणा किंवा व्यवसायामध्ये म्हणा, किंवा मुलगा तुमचा शाळेत जात असेल तर शाळेमध्ये प्रगती होत नसेल तर त्यावेळेस मग ही वस्तू आपल्याला उतरवून टाकायची आहे. त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही माहिती तुम्हाला पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये आपण बऱ्याच सेवा करतो, उपाय करतो, पण त्या सेवा उपाय केल्यानंतर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. बरेच वेळा असं आपल्या घरामध्ये घडत असते, पण आपल्या घरामधली नकारात्मकता दूर होत नसते किंवा नजरबाधा लागलेली, मुलांना इडापिडा लागलेली, दोष लागलेला आपण उपाय करतो, पण बऱ्याच वेळा आपल्याकडून सेवा घडत नाहीत. त्यामुळे मग असे जे विशेष तिथी असतात तर त्या दिवशी आपल्याला सेवा पण करायचं आहे आणि उपाय पण करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे मग रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि लहान मुलं असतील किंवा मोठी व्यक्ती असतील प्रत्येकांसाठी स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ आणि लाल चंदन टाकून मग स्नान करायचं आहे. त्याचप्रमाणे लाल जे डाळिंब आहे तर ते लाल डाळिंब पण अर्पण केले जाते आजच्या दिवशी, म्हणजेच की रथसप्तमीच्या दिवशी असे म्हटले जाते. कारण आपल्या घरातील वादविवाद दूर व्हावे म्हणून आजच्या दिवशी आई वडिलांच्या पायांना स्पर्श करून पाया पडल्याने खूप महत्त्व दिले जाते. तर आता ही परंपरा सगळीकडे सारखी नाही, त्यामुळे ज्या भागामध्ये असेल त्या भागामध्ये तुम्ही ही परंपरा पाळू शकता. पण आई वडिलांच्या पाया पडणे यासाठी असं नाही की फक्त रथसप्तमीचाच दिवस महत्त्वाचा आहे. दररोज पण तुम्ही आई वडिलांच्या पाया पडलात तरीही हरकत नाही. कारण आपण म्हणत असतो की देवाच्या अगोदर आईवडिलांची जागा असते. कारण देव स्वतः म्हणत असतात कोणतेही की ज्यांनी आपल्याला जन्म दिला आहे तर ते सगळ्यात अगोदर तुमचे गुरु आहेत आणि त्यांची सेवा करणे सगळ्यात महत्त्वाचे आहे. त्यामुळे मग आईवडिलांच्या पायांना स्पर्श करून पाया पडणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्या मुलांना पण सांगायचं आहे, म्हणजे घरातील लहान मुलं असतील किंवा मोठी मुलं असतील तर त्यावेळेस मग लहान मोठ्या मुलांना सगळ्यांना सांगायचं आहे घरातील आईवडिलांच्या पाया पडण्यासाठी. त्याचप्रमाणे सासू सासरे असतील तर त्यांच्या पण पाया पडायचं आहे. आता 7 धावते घोडेचे जे आहे तर त्या घोड्यांची जी पेंटिंग आहे तर ती खरेदी करून आणण्याला जास्त महत्त्व दिले जाते घरामध्ये. कारण की घरामध्ये धन, सुख, शांती नांदण्यासाठी, प्रत्येक कामामध्ये यश येत नसेल तर यश येण्यासाठी बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघत असता की 7 घोडे जे आहेत धावते तर त्या घोड्यांची पेंटिंग हे बऱ्याच ठिकाणी लावली जाते, म्हणजेच की घरामध्ये म्हणा किंवा व्यवसायामध्ये. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की आता थोडेसे काळे तीळ घ्यायचं आहे. आता आपल्या घराची प्रगती होत नसेल, घरामध्ये काही ना काही अडचणी निर्माण होत असतील तर त्यावेळेस मग असा उपाय आपल्याला करायचा आहे. तर त्यासाठी मग थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत आणि ते जे तीळ आहे तर घरातील
प्रत्येक व्यक्तीवरून आपल्याला ते काळे तीळ उतरवायचं आहे. तर किती वेळा उतरवायचं आहे? 7 वेळा उतरवायचं आहे. लहान मुलांपासून म्हणा किंवा मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांपर्यंत काळे तीळ आपल्याला उतरवून घ्यायचं आहे. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, एका व्यक्तीवरून आपण ज्यावेळेस उतरवतो ते काळे तीळ तर एका भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला दुसरे वेगळे तीळ घ्यायचं आहे. आता बऱ्याच वेळा आपण काही उपाय करत असताना एक जी वस्तू घेतली आपण तर तीच वस्तू प्रत्येक व्यक्तीवरून उतरवतो आणि घरावरून उतरवून आपण घराच्या बाहेर टाकून देत असतो. पण यावेळेस असे न करता प्रत्येक व्यक्तीसाठी आपल्याला काळे तीळ वेगवेगळे घ्यायचं आहे आणि एखादी प्लेट म्हणा किंवा एखादं भांडं तुम्ही घ्यायचं आहे. लहान मुलांवरून उतरवल्यानंतर, मोठ्या व्यक्तींवरून उतरवल्यानंतर प्रत्येकासाठी वेगवेगळे घेऊन त्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. आणि प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे घेतल्यानंतर त्यातले थोडेसे जे तीळ आहे तर हातात घेऊन आपल्याला काय करायचं आहे, घराच्या वरपर्यंत आणि घराच्या खालीपर्यंत, म्हणजेच की घराचा जो आपला मुख्य दरवाजा आहे तर घराच्या दरवाजावरून मुख्य दरवाजावरून आपल्याला उतरवून घ्यायचं आहे. आणि हे जे सगळे एकत्र करायचं आहे आणि घराच्या दक्षिण दिशेला आपल्याला फेकायचं आहे किंवा मग तुम्ही उत्तर दिशेला पण फेकू शकता. फेकून येताना मागे वळून पाहायचं नाही, कारण की आपण ज्यावेळेस मागे वळून पाहत असतो ह्याच चुका आपल्याकडून घडत असतात. त्यामुळे मग आपले जे आपण उपाय करत असतो तर त्याचं फळ आपल्याला मिळत नसतं. म्हणून मग चुकूनही मागे वळून बघायचं नाही. आणि मग घरी आल्यावर स्वच्छ हातपाय धुवायचे आहेत आणि आपली जी इतर कामं आहेत तर ती कामं तुम्ही करू शकता. तर हा जो उपाय आहे तर हा उपाय कधी करायचा आहे असा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. तर जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता. पण नाही शक्य झालं तर संध्याकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत पण हा उपाय करू शकता. या वेळेमध्ये नकारात्मकता निघून जाण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे घरामध्ये वातावरण प्रसन्न राहावे असे वाटत असेल तर त्यासाठी मग आपल्याला संध्याकाळच्या वेळेसच ही वस्तू उतरवून टाकायची आहे. त्यानंतर मग आपल्याला काय करायचं आहे, आता रथसप्तमीच्या दिवशी दीपदान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते. त्यामुळे मग आपल्याला काय करायचं आहे, 5 दिवे जे आहेत तर ते लावायचे आहेत आणि त्या दिव्यांना, प्रत्येक दिव्यांना हळदी कुंकू लावायचं आहे, पूजा करायचं आहे आणि प्रत्येक दिव्यांमध्ये 1 लवंग, 2 वेलची टाकायची आहे आणि ते जे दिवे आहेत तर त्या दिव्यांनी आपल्याला घरातील प्रत्येक देवांना ओवाळायचं आहे. तर हे दिवे पण तुम्ही संध्याकाळीच लावायचं आहे. सगळ्यात अगोदरचं जे दिवे आहेत तर 2 दिवे आपल्याला मुख्य दरवाजावर ठेवायचे आहेत, म्हणजे घराच्या मुख्य दरवाजावर आतल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने तुम्हाला जिथे शक्य होत असेल, जिथे विझणार नाही दिवा अशा ठिकाणी ठेवायचा आहे. आणि 1 दिवा तुळशी मातेजवळ लावायचा आहे आणि 1 दिवा आपल्या घराच्या उत्तर दिशेला लावायचा आहे. कारण की उत्तर दिशा ही कुबेर म्हणजेच की धनाची दिशा मानली जाते. त्यामुळे उत्तर दिशेला आपल्याला लावायचा आहे. धनप्राप्तीसाठी म्हणून आपल्याला उत्तर दिशेला हा दिवा लावायचा आहे. आणि 1 दिवा जो आहे तर तो देवघरामध्ये लावायचा आहे. असे 5 दिवे आपल्याला रथसप्तमीच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस आवर्जून लावायचा आहे. कारण की रथसप्तमीला दीपदान करण्याला तर जास्त महत्त्व दिले जाते. पण जी व्यक्ती दीपदान करते तर त्या व्यक्तीच्या घरातील दारिद्र्य, गरिबी, आजारपण दूर होत असते आणि सूर्यदेवासोबतच माता लक्ष्मीचीही कृपा आपल्यावरती राहत असते. म्हणून मग तुळशी मातेला आपल्याला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. रविवार असल्यामुळे तुळशी मातेला आपण जल अर्पण करू शकत नाही. त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा मंत्र तरी आपण आवर्जून म्हणू शकतो. आपल्या घरामध्ये ज्या समस्या आहेत, अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुळशी मातेला प्रार्थना करायचं आहे. तर असा उपाय तुमच्या घरामध्ये पण ज्या काही समस्या असतील तर त्या दूर व्हाव्या असे तुम्हाला पण वाटत असेल तर त्यासाठी मग रथसप्तमीच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा. तर तुम्हाला व्हिडिओ समजलाच असेल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.